तर आज आपण या व्हिडिओमध्ये डबल डेरिव्हेटिव्हचेच काही प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस करूया. तर त्यातलाच एक प्रॉब्लेम आहे तुमच्यासमोर की फक्त डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करून दाखवायचं आहे. शो दॅट आहे की d²y/dx² हे एवढं येईल. सो डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. बघूया 2 वेळा. सो पहिल्यांदा आपल्याला जे दिलं आहे ते लिहून घेऊया की वी हॅव x² + 6xy + y² = 10. तर हे इम्प्लिसिट फंक्शन आहे. सरसकट आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायला सुरुवात करतो. सो आपण म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो या साईडला येईल d/dx ऑफ x² + 6xy + y² = डेरिव्हेटिव्ह ऑफ 10. सो देअरफॉर आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. याचं वेगळं, याचं वेगळं, याचं पण वेगळं. x² डेरिव्हेटिव्ह येईल 2x + 6 हा कॉन्स्टंट आहे. xyचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, पण xyचं डेरिव्हेटिव्ह काही सरळ वेगवेगळं घेता येणार नाही. u × v वापरायला लागेल. x आणि y मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. सो ते येईल फर्स्ट मीन्स x × डेरिव्हेटिव्ह ऑफ y दॅट इज dy/dx मध्ये प्लस सेकंड आहे y. आता त्याला लिहून घ्यायचा आणि xचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. सो आता मी थोडं डायरेक्ट केलं. पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेऊन टाकलं. yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस दुसरा म्हणजे सेकंड तो y आहे लिहून घेतला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे xचं डेरिव्हेटिव्ह 1. मग 6चं काय, 6 हा लिहून घेतलेला आहे बाहेर आधी, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही. पुढे प्लस y² डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. y² डेरिव्हेटिव्ह येईल 2y इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ y दॅट इज dy/dx. वाय? बिकॉज एक्सच्या जागी x² फॉर्म्युला वापरला ना आपण 2x, तो y² जागी 2y लिहिलं म्हणजे xच्या जागी y आलेला आहे. सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं. पलीकडे 10 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0 राहील. नेक्स्ट स्टेप इथे 2x प्लस आता 6 आतमध्ये मल्टिप्लाय करूया म्हणजे 6x dy/dx असं राहील. पुढे हा 6 इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे 6y होईल. अँड देन हे 2y dy/dx आहे तसेच राहतील = 0. एकदा हे झाल्यावर dy/dx वाले एका साईडला ठेवायचे आहेत म्हणजे 6x dy/dx हे लेफ्ट साईडला राहतील. 6x dy/dx. त्याच्यानंतर हे 2y dy/dx पण लेफ्ट साईडला राहतील = हा 2x बघा इकडे प्लस आहे, इकडे जाऊन -2x होईल. हा 6y इकडे प्लस आहे, पलीकडे जाऊन -6y होईल. फायनली या दोघांमध्ये कॉमन आहे dy/dx तो घेतला म्हणजे आतमध्ये राहिले 6x मध्ये प्लस राहिले 2y = इथे राहिलं -2x -6y होल डिवायडेड बाय हे 6x + 2y. सो चला एक तरी डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं. फक्त जरा मी काय केलं, एक गडबड एकाच स्टेपमध्ये दोन्ही करून टाकलं. आपण पुढच्या स्टेपला हे लिहू. सो देअरफॉर dy/dx = -2x -6y अपॉन 6x + 2y. सो हे एवढंच ठेवलं तर चालू शकेल का? तर हो, नक्कीच चालू शकेल. पण काय होतं आहे, दोघांमध्ये मला 2 कॉमन घेता येतो आहे, खाली पण काय घेता येतो आहे, तर जर रिडक्शन केलेलं जास्त बरं राहील. सो dy/dx = वरून दोघांमधनं मायनस साईन पण कॉमन येईल, पण घेऊ नका, गरज नाही त्याची. फक्त आपण पॉझिटिव्ह म्हणजे 2 बाहेर घेऊया. 2 बाहेर घेतल्यावर हे -x आतमध्ये राहिला, यातले 2 गेले म्हणजे -3y राहिले अपॉन याच्यातनं 2 गेले बाहेर म्हणजे 3x राहिले आणि प्लस यातनं 2 गेले म्हणजे y राहिले. तुम्हाला आता जरा डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला जे शो दॅट करायचं आहे ना, त्यातलं टर्म खाली आलेली दिसेल बघा. 3x + y दिसते, 3x + y ब्रॅकेट क्यूब आहे इथे, पण ठीक आहे, आपलं 3x + y तरी आलं आहे. आणि अजून आपण एकाच डेरिव्हेटिव्हमध्ये आहोत ना, सिंगल डेरिव्हेटिव्ह. अजून आपण डबल डेरिव्हेटिव्हला पोहोचलोच नाही आहे. सो इथे 2 ला 2 कॅन्सल करूया. dy/dx तरी मिळाला. एक स्टेप पूर्ण झाली. -x -3y अपॉन 3x + y. दॅट्स इट. इथे आपलं पहिलं स्टेप पूर्ण झाली. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तरी पूर्ण झालं.
शो दॅट करायचं आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज दिस. पण ते करू पहिलं तरी आपण एवढं तरी पोहोचलो. आता पुढे लक्षात येते की याचं डेरिव्हेटिव्ह घेतला की इकडे d2y/dx² होईल, म्हणजे ते झालंच. पण इकडे वरती पण x आणि y वाले आहेत, खाली पण x आणि y वाले आहेत, म्हणजे वरती पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल, खालचं पण घ्यायला लागेल. म्हणजे थोडक्यात u/v रूल वापरायला लागेल, तो पण आपण वापरूया. सो आता मी परत डेरिव्हेटिव्ह घेणार दोन्ही साईडला. सो याचं डेरिव्हेटिव्ह येईल d2y/dx² इज इक्वल टू डिनॉमिनेटर u/v वापरायचं आहे. सो 3x + y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर दॅट इज -x - 3y, मध्ये मायनस न्यूमरेटर म्हणजे -x - 3y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर दॅट इज 3x + y. सो आय थिंक मी इथे 3xyचं डेरिव्हेटिव्ह 3 घ्यायला पाहिजे होतं, ते 3x घेतलं असेल चुकून, त्यामुळे काय आपलं आलं नाही. डिनॉमिनेटरचा स्क्वेअर होतो दॅट इज 3x + y ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे तसंच राहील. नाव d2y/dx² इज इक्वल टू हे न्यूमरेटरचे तसेच 3x + y. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. -xचं डेरिव्हेटिव्ह येईल -1 आणि याचं डेरिव्हेटिव्ह येईल -3 dy/dx. मध्ये हे मायनस आहे त्याला प्लस करूया. कसं काय, या दोघांमधनं मायनस साईन कॉमन घेऊन इथे मल्टिप्लाय केलं तर प्लस होईल, म्हणजे आतमध्ये x + 3y हे पण पॉझिटिव्ह झाले. आणि आता यांचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतोय, त्यातलं 3xचं डेरिव्हेटिव्ह 3 आणि याचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. चला हे झालं अपॉन 3x + y ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, बरं असं आहे का की या प्रॉब्लेमसाठी काही वेगळी मेथड आहे का? तर वेगळी मेथड नाही, याच्यासाठी वेगळी मेथड नाही आहे. जे आपण मगाशी केलं तेच करायचं आहे. फक्त मगाशी आय थिंक हे इथे मी 3xच घेऊन सोडवलं किंवा इथे x तरी घेऊन सोडवलं. आता 3xने मल्टिप्लाय करूया प्रत्येकाला. 3x × -1 हे होतील -3x. 3x इंटू याला मल्टिप्लाय केलं तर -9x dy/dx. पुढे याने मल्टिप्लाय केलं y ने तर -y. आता याने मल्टिप्लाय केलं तर येईल -3y dy/dx. सिमिलरली इकडे पण तेच काम करायचं आहे. x × 3x येईल. येस, इथे बघा कॅन्सल व्हायला लागला. आता x ने याला मल्टिप्लाय केलं तर येईल +x dy/dx. इथे 3y ने याला मल्टिप्लाय केलं तर येईल 9y आणि इथे 3y ने याला मल्टिप्लाय केलं तर येईल +3y dy/dx. सो आता सिम्पल झालं बघा, बरंचसं इथेच कॅन्सल होणार आहे. अपॉन हा डिनॉमिनेटरचा जो स्क्वेअर आहे ना 3x + y ब्रॅकेट स्क्वेअर, हे तसंच राहील. सो d2y/dx² इज इक्वल टू सी. इथे काय होत आहे, बरंचसं कॅन्सल होत आहे. इथेच बघा, या स्टेपलाच दाखवतो. हा -3x होता, इकडे +3x कॅन्सल झाले. त्याच्या व्यतिरिक्त इथे -3y dy/dx, इथे +3y dy/dx हे पण इथे कॅन्सल झाले. म्हणजे उरलेल्या टर्म्स खूप कमी आहेत. दॅट इज -9x dy/dx आहे. -9x dy/dx. त्याच्यानंतर हे -y हे बाकी आहे, हे बाकी आहे, हे कॅन्सल झालेलं आहे. पुढे इथे x × dy/dx हे आहे तसंच. आणि पुढे इथे +9y हा पण तसाच. या सगळ्याला अपॉन हा जो डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आहे 3x + y ब्रॅकेट स्क्वेअर, हे तसंच राहील. आता इथून पुढे बघूया की आपण RHS पर्यंत पोहोचतोय का. इज इक्वल टू, आता हे -9x dy/dx आहेत आणि हे 1 वेळा x dy/dx आहेत. सो -9 + x म्हणजे येईल -8x × dy/dx. राईट. पुढे हे -9y आणि प्लस म्हणजे -y आणि +9y, 1 + 9 म्हणजे 8y. 9 वेळा y वजा 1 वेळा y, 8 वेळा y. चला 8 तरी यायला लागला बघा वरती. आता 80 नाही तर 8 तरी येतोय. चलो डिनॉमिनेटरला 3x + y ब्रॅकेट स्क्वेअर आहे तसंच.
आता वरती काय कॉमन घेऊया माहिती आहे, 8 तरी कॉमन घेऊया, तेवढंच आपल्याला 8 तरी दिसायला लागला, 80 नाही तर 8. येस, आतमध्ये काय राहिलं बघा, न्यूमरेटरला राहिलं -8x, सॉरी -8x नाही, -8ला आपण कॉमन घेतलाय, मायनस साईन राहील, x राहील आणि dy/dx राहील, प्लस इकडचा फक्त y राहील, अपॉन खाली कोण आहे तर 3x + y ब्रॅकेट स्क्वेअर आहे ते तसंच. ओके, नाव इज इक्वल टू 8 इंटू ब्रॅकेट, परत ते काम बाकीच आहे, -x इंटू, तर dy/dx ची व्हॅल्यू टाकायला लागेल -x -3y आणि डिनॉमिनेटरला आहे 3x + y अपॉन 3x + y ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू इज इक्वल टू हे 8. सी हे मायनस मायनस काय होईल कॉमन, आणि या मायनसला काय करून टाकेल प्लस, म्हणजे हा x आतमध्ये डायरेक्ट मल्टिप्लाय केला तर x² + 3xy असं येईल. सो याच्यात कन्फ्यूज होऊ नका की x × x x² लिहिलं बरोबर आहे, पण मायनस मायनस काय झाले प्लस, आणि एक्सने याला मल्टिप्लाय केलं 3xy झालं, आणि इथे पण मायनस मायनस काय झालं प्लस, अपॉन 3x + y ॲज इट इज. पुढे हा +y आहेच, या सगळ्याला अपॉन परत काय आहे खाली 3x + y ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर काहीच स्टेप्स राहिल्यात, म्हणजे आता आपण पोचू. याने इकडे क्रॉस मल्टिप्लाय करायला लागेल ही बेरीज करण्यासाठी. सो x² + 3xy प्लस yला आपण मल्टिप्लाय करणार या ब्रॅकेटने तिकडे, म्हणजे तो येईल 3x + y. या सगळ्याला अपॉन खाली काय राहणार 3x + y ब्रॅकेटचा स्क्वेअर, ब्रॅकेट कंप्लीट. यस, ब्रॅकेटचा स्क्वेअर नाही, ब्रॅकेटचा क्यूब, बिकॉज आपण जेव्हा क्रॉस मल्टिप्लाय करतो हा, तेव्हा या न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर काय ती झाला 3x + y, आणि तो खालच्याला येऊन मल्टिप्लाय होणार म्हणजे 3x + y चा क्यूब झाला. आता इथे नीट बघा, इज इक्वल टू 8 इंटू ब्रॅकेट, न्यूमरेटरला हा x² आहे प्लस 3xy आहे, प्लस yने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर 3xy आला, प्लस या yने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर आलं y², या सगळ्याला अपॉन 3x + y ब्रॅकेटचा क्यूब, हे तसेच राहिलं. मग आता हे अजूनही सुटलं नाही असं दिसतंय, पण आता तुम्हाला मजा कळेल ह्याच्यात. वरती x², 3x + y + 3x + y किती झाले 6xy, आणि हे y² आहे तसेच, आणि सगळ्याला खाली अपॉन 3x + y ब्रॅकेटचा क्यूब. आता फायनल स्टेपला आपण पोचलो, पण तरीसुद्धा 80 काही याचं नाव घेत नाही आहे. कोणाला सुचतंय काही की 80 कसं येऊ शकेल? इथे बघा x² + 6xy + y² दिसतं, आणि इथे पण आपलं काय आलं x² + 6y + y² आलं, दोन्ही ठिकाणी सेम. मग याची व्हॅल्यू किती आहे 10, ही त्यांनीच दिली आपल्याला, ती आपण टाकू शकतो. सो 8 इंटू या अख्ख्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 10 आहे, ती टाकली, खाली राहिलं 3x + y ब्रॅकेटचा क्यूब, आणि फायनली आपण पोहोचलो शेवटला 80 / 3x + y ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू RHS. इथे प्रॉब्लेम संपला. नेक्स्ट टाईप आपण बघणार आहोत, त्या टाईपचं नाव आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. सो नुसतं पॅरामेट्रिक फंक्शनचं एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं, ते आपण बघितलंय, ज्याच्यामध्ये आपण बघितलंय की y इज फंक्शन ऑफ t असेल, x सुद्धा फंक्शन ऑफ t असेल. तर आधी आपण स्टेप कशा करत होतो की फाइंड dy/dt, मग सेकंड स्टेप होती फाइंड dx/dt, मग थर्ड स्टेप होती की dy/dx इज इक्वल टू dy/dt अपॉन dx/dt. हे इथे काम पूर्ण झालं, पण हे काय आहे फर्स्ट ऑर्डर आहे.
आत्ता पण आपल्याला हेच काम करायचं आहे, पण आपल्याला याच्या पुढे आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह, राईट. सो आता आपण पुढची स्टेप काय करणार बघा. देअरफॉर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय किंवा डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय अँड एक्स फंक्शन जे आहे ते, किंवा आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह. तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला वापरायचा आहे, तो बघा काय आहे. डी बाय डी टी, टीने डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे कोणाचं, तर डी वाय बाय डी एक्सचं, इंटू 1 अपॉन डी एक्स बाय डी टी. सो इथे डबल डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे की डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला आधी डी वाय बाय डी एक्सचं टीने डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल आणि त्याला मल्टिप्लाय करायला लागेल 1 अपॉन डी एक्स बाय डी टी. थोडक्यात आपण डायरेक्ट एक्सने घेऊ नाही शकत, कारण डी वाय बाय डी एक्समध्ये टीच्याच नंबर्स असणार आहेत, टीच्याच व्हॅल्यू असणार आहेत, म्हणून आपण टीने आधी घेतो, पण आपल्याला घ्यायचं आहे एक्सने. सो थोडक्यात आपण मल्टिप्लाय करतोय डी टी बाय डी एक्सने. मग डी टी बाय डी एक्स हे कुठनं आणणार, तर 1 अपॉन डी एक्स बाय डी टी म्हणजेच डी टी बाय डी एक्स. सो फॉर्म्युला डिराईव्ह करताना हे खरं डी टी बाय डी एक्सने मल्टिप्लाय करायचं आहे, पण हे अवेलेबल नसल्यामुळे फॉर्म्युला असा लिहिला गेला की 1 अपॉन डी एक्स बाय डी टी लिहा, जेणेकरून डी एक्स बाय डी टी तुम्हाला अवेलेबल राहील. हे बघा दुसऱ्या स्टेपमध्येच तुम्हाला डी एक्स बाय डी टी आधीच फाइंड करून ठेवलेलं असेल, ते इथे फक्त टाका. सो खरं हा फॉर्म्युला कसा असणार आहे, फॉर्म्युला असणार आहे 1 अपॉन डी बाय डी टी ऑफ डी वाय बाय डी एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण हे आपण करू शकत नाही. फाइंड आउट करायचं असेल तर मग आणखीन परत काम वाढेल, त्याच्यापेक्षा उलट केलं 1 अपॉन डी एक्स बाय डी टी. सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि या स्टेप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो 4 स्टेप्स आहेत. पहिल्यांदा डी वाय बाय डी टी फाइंड करा, मग डी एक्स बाय डी टी फाइंड करा, मग त्यांचा रेशो घ्या, म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कंप्लीट होईल, आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरा. सो फर्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन आहे, फाइंड डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे, पण आहे पॅरामेट्रिक. याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे, एक फॉर्म्युला वापरायचा शेवटला. पहिल्या स्टेप वाईज आधी आपण काम करूया की वी हॅव y इज इक्वल टू 480, राईट. सो आपण म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, दोन्ही साईडला टी ने डेरिव्हेटिव्ह घेणार, डी बाय डी टी ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ 480. त्यातलं वायचं डेरिव्हेटिव्ह येईल डी वाय बाय डी टी, 4a कॉन्स्टंट, टीचं डेरिव्हेटिव्ह 1. सो वी गॉट डी वाय बाय डी टी ॲज 4a. चलो एक काम संपला. नाउ वी हॅव सेकंड स्टेप, x इज इक्वल टू, दॅट x इज इक्वल टू इज 280 स्क्वेअर. पुन्हा एकदा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करणार आपण, सॉरी t. सो डी बाय डी टी ऑफ x is equal to d by dt of 2a t square. So x चा डेरिव्हेटिव्ह येईल dx by dt is equal to 2a constant आणि t square चा डेरिव्हेटिव्ह येईल 2t. सो फायनली dx by dt आपल्याला किती मिळालं बघा, 4at. ब्रॅकेट कंप्लीट. 2 स्टेप पूर्ण झाल्या. आता थर्ड स्टेप, that is we have dy by dx म्हणजेच काय, तर dy by dx म्हणजेच dy by dt अपॉन dx by dt. आता dy by dt फाइंड केलंय आपण इथे, ते टाकूया न्यूमरेटरला 4a. dx by dt पण फाइंड केलंय, ते न्यूमरेटरला टाकूया 480. चलो तो ॲटलिस्ट फर्स्ट डेरिव्हेटिव्ह तरी मिळेल, फर्स्ट ऑर्डर. 4a ला 4a गेला, and dy by dt, so dx is equal to 1 by t हे आपल्याला मिळालं. सो आता आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत पोहोचलो. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झाला.
नाव वी विल मूव्ह टू सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्याचा फॉर्म्युला आहे वी हॅव डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्या, पण टी ने घ्या, टी ने. पण आपल्याला तर खरं सांगितलं एक्स ने घ्यायला. मग आपण जर टी ने घेत असू तर टीच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय करायला लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग आपण हे न लक्षात ठेवता आपण फॉर्म्युला कसा लक्षात ठेवला आहे, वन अपॉन डी एक्स बाय डी टी. सो हा फॉर्म्युला पाठ करणं गरजेचं आहे पॅरामेट्रिकसाठी. सो डी वाय बाय डी एक्स जे आलं आहे ना पहिलं, हे फर्स्ट टाइम डेरिव्हेटिव्ह, सिंगल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्याचं आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे टी ने आणि त्याला मल्टिप्लाय कशाला करायचं आहे, वन अपॉन डी एक्स बाय डी टीने. सो इज इक्वल टू डी बाय डी टी कोणाचं, डी वाय बाय डी एक्सचं. मग डी वाय बाय डी एक्स कुठे आहे, हा बघा इथे आहे, वन अपॉन टी तो लिहिला इथे, गुणिले वन अपॉन डी एक्स बाय डी टी. डी एक्स बाय डी टी शोधून आणायचं आहे, तो हा बघा इथे फाइंड आउट केलेलाच आहे. जर डी टी अपॉन डी एक्स लिहिलं असतं तर मग आपल्याला काम पडलं असतं याचं रेसिप्रोकल घेणं. त्याच्यापेक्षा डी एक्स बाय डी टी लक्षात ठेवा, डायरेक्ट ही व्हॅल्यू उचलून इथे टाकायची आहे, 480. झालंय, उत्तर संपलंय. फक्त आता वन अपॉन टीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं बाकी आहे. सी वन अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर. मग वन अपॉन टीचं डेरिव्हेटिव्ह टीने घेताना काय येणार, मायनस वन अपॉन टी स्क्वेअर इंटू हे आहे तसंच वन अपॉन 480. पुढे हे मल्टिप्लाय होतील, मायनस वन इंटू वन, मायनस वन अपॉन 4a आणि टी स्क्वेअर इंटू टी, टी क्यूब. आणि हे कसलं उत्तर आहे तर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरचं उत्तर आहे. सो आपल्याला जे फाइंड आउट करायला सांगितलं होतं ते आपण पूर्ण केलं. सो इट गोज थ्रू 4 स्टेप्स अँड विल गेट आन्सर. पहिलं जे आपण पॅरामेट्रिकला करत होतो तेच, वायचं डेरिव्हेटिव्ह काढा टी ने, एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढा टी ने, मग त्यांचा रेशो घ्या म्हणजे तुम्हाला डी वाय बाय डी एक्स मिळेल. पण याच्यामध्ये एक्स आणि वाय तुम्हाला दिसतंय का, याच्यात कुठेही एक्स आणि वाय दिसत नाही आहेत. मग जर आपण याचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह नेहमीप्रमाणे करायला गेलो, एक्सने घ्यायला गेलो तर इथे 0 उत्तर येईल, कारण याच्यात काहीच नाही आहे एक्स. म्हणून इथे आपण एक्सने डेरिव्हेटिव्ह नाही घेत, आपण हा फॉर्म्युला वापरतो आणि आपण डबल डेरिव्हेटिव्ह मिळवतो. आपण याचं डेरिव्हेटिव्ह टीनेच घेतो. सो डी वाय बाय डी एक्स जे आपण काढलं आहे फर्स्ट ऑर्डर, त्याचं डेरिव्हेटिव्ह टीनेच घ्यायचं, पण आपल्याला खरं घ्यायचं आहे एक्सने. म्हणून आपण इथे कम्पेन्सेशन दिलेलं आहे, दॅट इज वन अपॉन डी एक्स बाय डी टी. वाय, बिकॉज ही ॲक्च्युअल टर्म कशी आहे ती लक्षात घ्या, डी टी बाय डी एक्स आहे खरी, म्हणजे हे डी टीला डी टी कॅन्सल होईल असं समजा आणि डेरिव्हेटिव्ह कशाने घेतलं जाईल, एक्सने घेतलं जाईल. पण ते आपण असं न लिहिता, हे लक्षात न ठेवता आपण वन अपॉन का लक्षात ठेवतो, कारण आपल्याकडे याची व्हॅल्यूच आहे. हे काय फाइंड नाही करायचं आहे, हे इथे आहे, हे उचलून इथे ठेवायचं. हे मात्र डेरिव्हेटिव्ह घ्यायचं टीने, जे काय आलेलं असेल त्याचं, की उत्तर आल्यावर सिम्प्लिफिकेशन करा आणि उत्तर मिळेल. सो इथे प्रॉब्लेम संपला. तुम्ही लिहून घ्या, मग आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. नेक्स्ट प्रॉब्लेम अगेन फाइंड डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरच आहे, फक्त पॅरामेट्रिक आहे. हे पॅरामेट्रिक असल्यावर काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत. सो पहिला वायचं सोडवून घेऊया की वी हॅव वाय इज इक्वल टू बी साइन थिटा, बी साइन थिटा. डिफरन्शिएटिंग करूया विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग अशी टी होतं, आता थिटा आहे. सो इथे येईल डी बाय डी थिटा ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी थिटा ऑफ बी साइन थिटा. ब्रॅकेट कंप्लीट. सो देअरफॉर वायचं डेरिव्हेटिव्ह येईल डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू बी हा कॉन्स्टंट राहील आणि साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह येईल कॉस थिटा. ब्रॅकेट कंप्लीट. सॉरी, कॉस एक्स लिहिलं मी चुकून, कॉस थिटा. चलो, एक काम पूर्ण झालं. पुढे आता एक्सवर काम करूया. वी हॅव एक्स इज इक्वल टू ए कॉस थिटा. राईट. पुढे अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. इथे येईल डी बाय डी थिटा ऑफ एक्स इज इक्वल टू, इथे येईल डी बाय डी थिटा ऑफ ए कॉस थिटा.
सो एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल डी एक्स बाय डी थिटा. ए हा कॉन्स्टंट आहे तो तसाच लिहायचा. आणि कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे मायनस साईन थिटा. म्हणजे आपल्याला डी एक्स बाय डी थिटा काय मिळालं बघा, हा मायनस पुढे लिहायचा ए साईन थिटा, मायनस ए साईन थिटा असं मिळालं एक्सचं डेरिव्हेटिव्ह. हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला लागतंय नंतर. ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड स्टेप कंप्लीट झाली. थर्ड स्टेप की वी हॅव डी वाय बाय डी एक्स. चला फर्स्ट ऑर्डर तरी काढूया. दॅट इज डी वाय बाय डी थिटा आपण डी एक्स बाय डी थिटा. सो आपण पूर्वी पॅरामेट्रिक शिकलो होतो त्याचीच प्रॅक्टिस होते बघा परत, फक्त अजून एक स्टेप वाढली आहे. डी वाय बाय डी थिटा आहे बी कॉस थिटा अपॉन इथे आहे बी साइन थिटा, सॉरी बीचं ना ए आहे, ए साइन थिटा आणि ते पण मायनस. सो इज इक्वल टू बी अपॉन ए तसेच राहील मायनस बी बाय ए. आणि कॉस अपॉन साइन तुम्हाला माहिती आहे किती असतं, कॉट थिटा असतं, ते लिहून घेतलं. सो आपल्याला डी वाय बाय डी एक्स तरी मिळाला. चलो डी वाय बाय डी एक्स तरी अवेलेबल झाला, फर्स्ट ऑर्डर तरी पूर्ण झाला. दिस इज इक्वेशन नंबर 3. नाव आपण आता खऱ्या पॉईंटकडे आलो जिथे आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह कंप्लीट करून घ्यायचं आहे. सो सी हाऊ टू क्लिअर डबल डेरिव्हेटिव्ह. नाव राईट डाऊन द फॉर्म्युला फर्स्ट की वी हॅव डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे की जे फर्स्ट ऑर्डर आहे ना डी वाय बाय डी एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. कशाने, डी बाय डी टीने, पण इथे डी बाय डी थिटा कारण इथे टीच्या ऐवजी थिटा आला आहे, बस एवढा चेंज करायचा आहे. इंटू 1 अपॉन डी एक्स बाय डी टी होतं मगाशी, आता इथे डी एक्स बाय डी थिटा येईल. फॉर्म्युला तोच, फक्त थिटाच्या भाषेत. सो इज इक्वल टू 1 अपॉन डी बाय डी थिटा, थिटाने डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे कोणाचं, डी वाय बाय डी एक्सचं. डी वाय बाय डी एक्स इथे दिसतंय मला मायनस बी बाय ए इंटू कॉट थिटा आहे ते लिहून घेतलं. इंटू 1 अपॉन डी एक्स बाय डी थिटा. हे काय डेरिव्हेटिव्ह घेत नाही बसायचं आहे किंवा फाइंड नाही करत बसायचं आहे, ते लिहून झालेलं आहे, करून झालेलं आहे. तर हे उचलून फक्त इथे ठेवायचं आहे. दॅट इज मायनस ए साईन थिटा. बस आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं आहे, फक्त एवढ्या ब्रॅकेटचंच घ्यायचं बाकी आहे ते घेऊया. तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं आपल्याला की हे मायनस बी बाय ए कॉन्स्टंट आहे ते लिहून घेतले, मायनस बी बाय ए इंटू. आता जर विचार केला तर कॉट थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय, तर कॉट थिटाचं डेरिव्हेटिव्ह येतं मायनस कोसेक स्क्वेअर थिटा इंटू 1 अपॉन मायनस ए साइन थिटा. तसेच आता थोडंसं सिम्प्लिफिकेशन बघा, हे मायनस मायनस प्लस होतील आणि हा 1 आहे मल्टिप्लाय झालेला, त्यामुळे बी कोसेक स्क्वेअर थिटा सगळ्याला आपण हा ए इंटू ए स्क्वेअर होईल, हे मायनस साईन खाली तसंच राहील आणि हा साईन थिटा. दॅट्स इट, झालं. दिस इज युअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. बट ह्याच्यात आहे ना आणखीन एखादी स्टेप करता येण्यासारखं आहे, ती म्हणजे काय बघा, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, ते ट्रिग्नोमेट्री आहे, डेरिव्हेटिव्हचा विषय संपला इथे खरं तर. हा मायनस साईन वरती लिहा, बी बाय ए स्क्वेअर लिहा आणि 1 अपॉन साईन म्हणजे काय, साईन 1 अपॉन साईन म्हणजे साईन कोणाच्या इनवर्स रेसिप्रोकल आहे तर कोसेकचा. सो 1 अपॉन साईन म्हणजे कोसेकच येणार आहे. सो वरती एक कोसेक वाढेल आणि आपण इथे लिहू शकतो कोसेक क्यूब थिटा, म्हणजे हे कोसेक स्क्वेअर आधीच आहे आणि 1 अपॉन साईन म्हणजे एक कोसेक तयार होईल, तो याला मल्टिप्लाय झाला कोसेक क्यूब. इथे तुमचं फायनल उत्तर आलं, प्रॉब्लेम संपला. बघा डबल डेरिव्हेटिव्ह काढतोय, मगाचपेक्षा जरासं जास्त एफर्ट्स घ्यावे लागले, पण जे नॉर्मल डेरिव्हेटिव्ह असतात डबल डेरिव्हेटिव्ह इम्प्लिसिट फंक्शनचे वगैरे ते जरा जास्तच डिफिकल्ट असतात, त्याच्यापेक्षा पॅरामेट्रिक बघा किती सिम्पल आहे. आता हे एवढ्यावरच जर आपण थांबलो ना तर आपल्याला कोणी मार्क देणार नाही, बिकॉज त्यांनी शेवटला काय सांगितलंय बघा, थिटाची व्हॅल्यू टाका π/4. सो थिटाची व्हॅल्यू कुठे टाकणार, इथे उत्तरामध्ये थिटाची व्हॅल्यू π/4 आपण टाकू शकतो आणि ते टाकल्यानंतर जे उत्तर येईल ना ते आपलं फायनल सोल्युशन असेल. सो फायनली आपल्याला मिळालं डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी बाय ए स्क्वेअर, ते तसेच राहतील. सी कोसेक क्यूब थिटा मीन्स व्हॉट, कोसेक थिटाचा क्यूब आहे. सो आता त्याच्यात व्हॅल्यू टाकूया, मायनस बी बाय ए स्क्वेअर कोसेक π/4 ब्रॅकेटचं क्यूब
सो इज इक्वल टू मायनस बी बाय ए स्क्वेअर. आता कोसेक पाय बाय 4 नॉर्मली आपण पार्ट नाही करत, आपलं साईन पाय बाय 4 पार्ट आहे. साईन पाय बाय 4 इज 1/√2. त्याला उलटा करा म्हणजे √2 चा क्यूब. सो फायनल आपलं उत्तर येईल 2√2 याचा क्यूब केल्यावर. हे मायनस साईन तसंच, वरती बी तसंच आणि खाली ए स्क्वेअर पण तसंच. हाऊ 2√2. सो √2चा क्यूब मीन्स √2 3 वेळा. त्यातलं √2 इंटू √2 काय होईल 2 आणि हा √2 तसंच राहील. सो दॅट इज 2√2. ते इथे लिहिले, बी तसंच लिहिला, मायनस साईन लिहिलं, ए स्क्वेअर लिहिलं, प्रॉब्लेम संपला. नेक्स्ट प्रॉब्लेम सेम टाईप. तुम्ही पण आता ट्रेन झाला असाल बघून, तुम्ही माझ्याबरोबर करायला हरकत नाही. पहिल्यांदा तुम्ही y घ्यायचं आहे. y इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. देन आपल्याला पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. सो लिहूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. देअरफॉर d बाय डी थिटा ऑफ y इज इक्वल टू d बाय डी थिटा ऑफ a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. सो वायचं डेरिव्हेटिव्ह येईल dy बाय डी थिटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट, 1चं डेरिव्हेटिव्ह 0 मध्ये मायनस साईन, आणि या साईन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, साईन थिटाचं डेरिव्हेटिव्ह येणार कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साईन थिटा. सो फायनली dy बाय डी थिटा इज इक्वल टू ए साईन थिटा, बिकॉज मायनस मायनस प्लस झालेलं असेल. सो ए साईन थिटा हे आपल्याला मिळालं. इथे पहिली स्टेप पूर्ण झाली. आता जाऊया एक्स वाल्याकडे. सो एक्स इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट थिटा मायनस साईन थिटा दिलं आहे. पुन्हा तेच डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. सो डी बाय डी थिटा ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी थिटा ऑफ ए इंटू ब्रॅकेट थिटा मायनस साईन थिटा. सो एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल डी एक्स बाय डी थिटा. ए कॉन्स्टंट आहे तो लिहिला. थिटाचं डेरिव्हेटिव्ह 1, जसं एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं तसं थिटाचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस साईन थिटाचं डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. हे पूर्ण झालं. चला आणखीन एक स्टेप पूर्ण झाली. नाव वी कॅन मूव्ह टू सिंगल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो त्याचा फॉर्म्युला लिहितो मी आधी की वी हॅव डी वाय बाय डी एक्स is equal to dy by d theta upon dx by d theta is equal to, आता dy by d theta किती असतं बघा, a sin theta असतं आणि खाली dx by d theta असतं a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. सो a ला a कॅन्सल झाला म्हणजे वरती फक्त साइन थिटा राहिला, खाली राहिलं 1 मायनस कॉस थिटा. इथे थांबलात तरी चालेल पण जरा सिम्प्लिफाय करूया बघा. डबल अँगल फॉर्म्युला वापरूया. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साईन थिटाला आपण असं लिहू शकतो 2 साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 अपॉन डबल अँगल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ना साईन 2 थिटाचा. सो तोच वापरला इथे. इथे 1 मायनस कॉस थिटा असेल तर फॉर्म्युला आहे 2 साईन स्क्वेअर थिटा बाय 2. तर इथे फायदा काय होईल, 2 ला 2 कॅन्सल होईल, एक साइन थिटा बाय 2 कॅन्सल होईल, एकच राहील खाली. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वरती राहील कॉस थिटा बाय 2 आणि इथे राहील साइन थिटा बाय 2. सो हे जरा आपल्यासाठी बरं असेल, ते असेल कॉट थिटा बाय 2. कारण काय याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागतं ना आपल्याला परत एकदा, म्हणून मग जरा सिम्पल झालेलं बरं आहे. हे जर ठेवलं असतं ना तर काही चूक नव्हे, पण हे ठेवल्यावर याचं डेरिव्हेटिव्ह घेताना काय वापरायला लागलं असतं, यू अपॉन व्ही. मग वरचा खालचा डेरिव्हेटिव्ह हे ते कोण करत बसणार, त्याच्यापेक्षा हे बरं आहे. आता आपण डबल डेरिव्हेटिव्हला जाऊया. आपल्याकडे फॉर्म्युला आहे की वी हॅव डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, जे फर्स्ट ऑर्डर असतं डी वाय बाय डी एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागतं कशाने, डी बाय डी थिटाने, आणि त्याला मल्टिप्लाय करायला लागतं 1 अपॉन डी एक्स बाय डी थिटाने. बस. सो इज इक्वल टू डी बाय डी थिटा, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे कोणाचं, डी वाय बाय डी एक्सचं. आणि डी वाय बाय डी एक्स बघा किती सिम्पल आहे, कॉट थिटा बाय 2. हे जरा बरं आहे. इंटू 1 अपॉन डी एक्स बाय डी थिटा. इथे आहे आपल्याकडे डी एक्स बाय डी थिटा, दॅट इज ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. सो याचंच फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस
कोसेक स्क्वेअर थिटा बाय टू, पण थिटाच्या जागी कोण आलं आहे, थिटा बाय टू आलं आहे, राईट. सो इंटू त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला लागेल डी बाय डी थिटा ऑफ थिटा बाय टू. आपण लिहितो ना एक्सच्या जागी एक्स बाय टू आला तर त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय, एक्सच्या जागी 3x आला तर त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय, तसं थिटाच्या जागी थिटा बाय टू आला आहे त्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं अपॉन हे खाली आहेत ना ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, ते तसेच. आता तुम्ही विचारायला खाली कुठनं आले तर ते खालीच आहे डिनॉमिनेटरला, हे सगळं न्यूमरेटरला आहे ना, 1ला मल्टिप्लाय होणार म्हणजे. सो हे इथे लिहिलं. सो जर असं वरचं सोडवायचं राहिलं फक्त एवढंच डेरिव्हेटिव्ह, ते खूपच सिम्पल आहे, ते आपण करूया. सो देअरफॉर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हा मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय टू आहे तसंच राहील इंटू आता थिटा बाय टूचं डेरिव्हेटिव्ह थिटाचं 1 आणि 1/2 कॉन्स्टंट असंच राहणार म्हणजे 1/2च. थोडक्यात के एक्सचं डेरिव्हेटिव्ह के येतं की नाही, मग एक्स बाय टूचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 1/2, तसं थिटा बाय टूचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, थिटा बाय टू मीन्स 1/2 थिटाचं 1 अपॉन ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. एवढं ठेवलं ना तरी पूर्ण मार्क मिळतील. किंवा आता याच्यात थोडंसं कॅल्क्युलेशन, हा 2 डिनॉमिनेटरला जाऊन मल्टिप्लाय होईल याला. सो मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय टू होल डिवायडेड बाय 2a, हा 2 याला मल्टिप्लाय झाला 2a आणि परत 1 मायनस कॉस थिटा. मगाशीच आपण वापरलं आहे बघा 1 मायनस कॉस थिटाला, 1 मायनस कॉस थिटाला आपण काय वापरलं होतं 2 साइन स्क्वेअर थिटा बाय टू, ते इथे वापरूया परत 2 साइन स्क्वेअर थिटा बाय टू. नाही केलं तरी चालणार आहे हे, इज इक्वल टू हे मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय टू वरती तसेच अपॉन 2 2 झाले 4a आणि खाली हे साइन स्क्वेअर थिटा बाय टू. आता याच्यात अजून एक स्टेप होईल, खाली साइन स्क्वेअर असणे 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजेच काय, वरती आल्यावर कोसेक स्क्वेअर, साइन आणि कोसेक एकमेकांच्या उलट असतात. सो खाली जे साइन स्क्वेअर आहे सी 1 अपॉन साइन थिटा असेल तर त्याला आपण लिहितो कोसेक थिटा 11 साइन स्क्वेअर असेल तर कोसेक स्क्वेअर. सो हे साइन स्क्वेअरला वरती आणलं की ते कोसेक स्क्वेअर होणार आणि या कोसेक स्क्वेअर मिक्स होऊन टोटल 4 होणार कोसेक, म्हणजे कोसेक रेस टू 4 थिटा बाय टू अपॉन 4a. इथे थांबायला हरकत नाही. हे वरती 4 कसे झाले बघा, ह्या आधीचे 2 कोसेक स्क्वेअर आणि खालचे साइन स्क्वेअर वरती आल्यावर ते पण 2 कोसेक झाले, असे मल्टिप्लाय होऊन टोटल 4 कोसेक रेस टू 4 झाले थिटा बाय टू अपॉन 4a ॲज इट इज. ठीक आहे, आज आपण थांबूया.